नगरविकास विभागाच्या उधळपट्टीला मुख्यमंत्र्यांचा चाप आता असणार आहे। शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे फडणवीसांची नजर असल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। मोठ्या निधीसाठी फाईल आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच जाईल असं देखील सूत्रांनी सांगितलंय। मोठ्या निधीसाठी आता फडणवीसांची मंजुरी लागणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते की नाही मी अजून माहिती घेतली नाही, पण आता सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत। यांना मी मागच्या वेळेस अर्थ चुकीचा काढला होता। बैलगाडीचे मालक सध्या देवेंद्र फडणवीस आहे आणि बैलगाडी खेचणारे सध्या 2 जण बारामतीकर आणि ठाणेकर आहेत। त्यामुळे नागपूरकरांचा वर्चस्व तो कायम ठेवण्यासाठी सगळे अधिकार त्यांनी स्वतःच्या हातात ठेवले असतील। कुठे ना कुठेतरी या ठिकाणी बैलगाडींच्या ज्यांच्या हातात बैलांचे दोर आहेत ते ओढण्याचं काम, कासरी ओढण्याचं काम जोरात सुरू आहे। नाही, त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा। तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार नाही। फाईलवर असं कुठेही लिहिलेलं नाही की नगरपालिकेच्या उधळपट्टीला चाप लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे फाईल यावी। ही आपण तयार केलेली एक बातमी आहे, पण त्याच्यामध्ये मला असं काही वाटत नाही। त्याच्या मागच्या आणि पुढचा देखील इतिहास आपण सगळ्यांनी मिळून शोधला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एका ट्रॅकवर काम करत आहेत, महायुती म्हणून काम करत आहेत। त्याच्यामुळे उधळपट्टी झाली त्याला चाप लावला, उधळपट्टी झाली नाही म्हणून त्याला चाप लावला नाही असं सरकारमध्ये कुठेही होत नाही। तिघांचंही बॉन्डिंग अतिशय चांगलं आहे आणि तिघांच्याही नेतृत्वाखाली नगरविकासचं खातं अतिशय चांगल्या पद्धतीनं धावतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।